नमस्कार मंडळी, भक्तिरंग प्रवाह चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि दिव्य विषयावर बोलणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र. हे मंत्र केवळ शब्द नाहीत. हे मंत्र म्हणजे एक दिव्य शक्ती आहे. एक असा धागा आहे जो आपल्याला थेट स्वामींशी जोडतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामींचे मुख्य मंत्र कोणते आहेत, त्यांचा अर्थ काय आहे, ते कसे म्हणायचे, कोणत्या मंत्राचा काय फायदा होतो आणि जप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला समजेल. व्हिडिओमध्ये सोडू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन ऐकताच मनाला किती शांती वाटते, किती धीर येतो. जणू काही एक मोठा हात आपल्या पाठीवर आधारासाठी ठेवला आहे असे वाटते. चला तर मंडळी, या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, मंत्रांची माहिती घेण्यापूर्वी आपण थोडक्यात जाणून घेऊया की स्वामी समर्थ महाराज कोण होते. स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे स्वामी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. ते दत्तात्रेयांचे साक्षात अवतार मानले जातात. त्यांनी इसवी सन 1856 ते 1878 या काळात अक्कलकोट येथे निवास केला आणि हजारो भक्तांना आशीर्वाद दिले. स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः कधीही कोणताही ग्रंथ लिहिला नाही, परंतु त्यांनी जे वचन दिले, जे शब्द उच्चारले, ते लाखो भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवून आले. त्यांची शिकवण अत्यंत सोपी होती. भक्ती करा, प्रयत्न करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे, परंतु या छोट्या शहराला स्वामींच्या वास्तव्यामुळे एक वेगळेच पावित्र्य प्राप्त झाले आहे. आजही लाखो भक्त येथे येतात, दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा अनुभव घेतात. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक साधू नव्हते, ते एक दिव्य शक्ती होते, जी आजही आपल्या भक्तांच्या जीवनात सक्रिय आहे. त्यांनी देहत्याग केला असला तरी ते आजही आपल्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला ओ देतात, असा कोट्यावधी भक्तांचा विश्वास आहे. आता आपण येऊया मुख्य विषयाकडे, स्वामी समर्थांचे मंत्र. पहिला मंत्र म्हणजे स्वामींचा मूळ नामजप. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र म्हणजे स्वामींचे नाव घेणे. स्वामी म्हणजे जे सर्वांचे प्रभू आहेत. समर्थ म्हणजे जे सर्व कार्य करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. जय जय म्हणजे त्यांचा जय जयकार, त्यांची स्तुती. हा मंत्र म्हटल्याने स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर राहते. दिवसातून कमीत कमी 108 वेळा हा नामजप करायला हवा. सकाळी उठल्यावर, संकटाच्या वेळी, कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी हा मंत्र मनापासून म्हणा. दुसरा मंत्र म्हणजे स्वामींचे अभय वचन. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ. हे स्वामींचे सर्वात प्रसिद्ध अभय वचन आहे. भिऊ नकोस म्हणजे घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे मी सदैव तुझे रक्षण करतो. या वचनाचे महत्त्व अपार आहे. हे वचन उच्चारताच मनातील भय दूर होते, चिंता कमी होते, मनात एक अजब शांती येते. जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटेल, जेव्हा जेव्हा जीवनात अंधार दिसेल, तेव्हा हे वचन मनापासून म्हणा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तिसरा मंत्र म्हणजे दत्त संप्रदायाचा मूळ मंत्र. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा म्हणजे दिशाच ज्यांचे वस्त्र आहे असे, म्हणजे जे संपूर्ण विश्वात व्यापलेले आहेत. श्रीपाद वल्लभ म्हणजे दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचेच अवतार असल्याने हा मंत्र त्यांच्या उपासनेत अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मंत्र म्हणताना मनातील सर्व वासना, सर्व इच्छा, सर्व अपेक्षा सोडून द्याव्यात आणि स्वामींना संपूर्ण समर्पण करावे. आता आपण पाहूया स्वामी समर्थांचे स्तोत्र मंत्र. हे स्तोत्र म्हणजे स्वामींची स्तुती करणारे पवित्र श्लोक आहेत. अक्कलकोट निवासाय स्वामीने ब्रह्मणे नमः. सर्वज्ञाय जगत्पूज्याय सच्चिदानंद रूपिणे. अनसूया आत्मजाय दत्त स्वामी नमोस्तुते. अक्कलकोट निवासाय म्हणजे अक्कलकोटात राहणाऱ्या. स्वामीने ब्रह्मणे नमः म्हणजे स्वामी जे ब्रह्मस्वरूप आहेत त्यांना नमस्कार. सर्वज्ञाय म्हणजे सर्व जाणणाऱ्या. जगत्पूज्याय म्हणजे संपूर्ण जगाने पूजनीय. सच्चिदानंद रूपिणे म्हणजे सत, चित आणि आनंदाचे स्वरूप. अनसूया आत्मजाय म्हणजे अनसूयेचे पुत्र म्हणजेच दत्तात्रेय. दत्त स्वामी नमोस्तुते म्हणजे दत्त स्वामींना माझा नमस्कार असो. हे स्तोत्र रोज सकाळी स्नानानंतर म्हणावे.
गुरुवारी विशेष करून हे स्तोत्र म्हणण्याचा विशेष महिमा आहे. जय स्वामी जय स्वामी जय स्वामी समर्था, अक्कलकोटवासिया पुरवी मनोरथा. हे स्वामी समर्था, तुमचा जय जयकार असो. अक्कलकोटात राहणाऱ्या स्वामी, आमच्या मनोकामना पूर्ण करा. मंडळी, मंत्र जाणून घेणे महत्त्वाचे आहे, पण मंत्र योग्य पद्धतीने कसा म्हणावा हे जाणून घेणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. जप करण्याची 6 पायऱ्यांची पद्धत आहे. पहिली पायरी म्हणजे योग्य स्थान निवडणे. शांत स्वच्छ ठिकाण निवडा. शक्यतो घरातील देव्हाऱ्यासमोर बसा. स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. बाहेरचा आवाज कमी असेल असे ठिकाण निवडा, जेणेकरून मन भरकटणार नाही. दुसरी पायरी म्हणजे शरीर शुद्धी. जप करण्यापूर्वी हातपाय धुवा. शक्यतो स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. स्वच्छ शरीरात स्वच्छ मन वसते आणि मंत्राचा प्रभाव अधिक होतो. तिसरी पायरी म्हणजे मनशुद्धी. 2-3 दीर्घ श्वास घ्या. मनातून सर्व विचार हळूहळू दूर करा. स्वामींवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. हे करणे थोडे कठीण वाटेल सुरुवातीला, पण सरावाने होते. चौथी पायरी म्हणजे संकल्प करणे. जप सुरू करण्यापूर्वी मनातून संकल्प करा. उदाहरणार्थ, मी आज स्वामी समर्थांचा 108 वेळा नामजप करतो. हा संकल्प केल्याने जप आणखी फलदायी होतो. पाचवी पायरी म्हणजे जप करणे. जपमाळेने जप करा किंवा मनातून संख्या मोजा. उच्चार स्पष्ट आणि शांत असावा. खूप जोरात ओरडायची गरज नाही. मनापासून म्हटलेला एक जप जास्त प्रभावी असतो. 6वी पायरी म्हणजे समर्पण. जप झाल्यावर स्वामींना मनापासून नमस्कार करा. जे काही केले ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. फळाची अपेक्षा न ठेवता सर्व स्वामींवर सोपवा. मंडळी, जपमाळेबद्दलही एक महत्त्वाची माहिती सांगतो. स्वामी समर्थांच्या उपासनेत रुद्राक्षाची जपमाळ सर्वोत्तम मानली जाते. जपमाळेत 108 मणी असतात. 108 ही संख्या अत्यंत पवित्र आहे. 1 म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर, 0 म्हणजे आपली शून्यता आणि 8 म्हणजे अनंतता. एकत्र म्हणजे आपण परमेश्वरापुढे नतमस्तक होतो. जपाचा सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्त, म्हणजे सकाळी 4 ते 5:30. सूर्योदयापूर्वीचा हा वेळ सर्वात पवित्र मानला जातो. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी आणि झोपण्यापूर्वी रात्री हा जप करणेही उत्तम आहे. विशेष दिवसाबद्दल सांगायचे तर गुरुवार हा स्वामी समर्थांचा विशेष दिवस आहे. गुरुवारी किमान 505 नामजप केला पाहिजे. पौर्णिमेलाही जप विशेष फलदायी असतो. आणि स्वामींची जयंती म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला विशेष उपासना करावी. मंडळी, स्वामी समर्थ महाराज कोणत्याही संकटात मदत करतात. आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि प्रत्येक अडचणीसाठी एक विशेष प्रकारचा जप आहे. आर्थिक संकटासाठी हा मंत्र म्हणावा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, लक्ष्मी कृपा करो दारिद्र्य हरो. हा मंत्र रोज 108 वेळा किमान 21 दिवस म्हणावा. शुक्रवारी हा जप विशेष फलदायी असतो. जप करताना पिवळ्या रंगाचे फूल स्वामींना अर्पण करा. मन शुद्ध ठेवा. लालच नसावी. स्वामींकडे केवळ गरजेपुरते मागा. आजारपणासाठी हा मंत्र म्हणावा. स्वामी समर्थ महाराज रोग नाशाय नमो नमः. हा मंत्र रोज 505 वेळा 21 दिवस म्हणावा. रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून हा मंत्र म्हटला तर अधिक प्रभावी होतो. लक्षात ठेवा की डॉक्टरांचे उपचार चालू ठेवायचे आहेत. मंत्र हे पूरक आहेत, पर्याय नाही. कौटुंबिक समस्यांसाठी हा मंत्र म्हणावा. स्वामी समर्थ कल्याणकारी कुटुंब रक्षण करो. हा मंत्र रोज 54 वेळा सलग 40 दिवस म्हणावा. घरातील सर्वांनी एकत्र हा जप केला तर घरात शांती आणि प्रेम नांदते. विद्यार्थ्यांसाठी हा मंत्र म्हणावा. स्वामी समर्थ विद्याधिपती बुद्धी प्रकाशित करो. हा मंत्र रोज 27 वेळा परीक्षेपूर्वी 11 दिवस म्हणावा. अभ्यास सुरू करण्यापूर्वी हा मंत्र म्हटल्याने एकाग्रता वाढते. विवाह आणि प्रेम समस्यांसाठी हा मंत्र म्हणावा. स्वामी समर्थ कल्याणकारी विवाह सुखद करो. हा मंत्र रोज 108 वेळा 41 दिवस म्हणावा. मंगळवारी आणि गुरुवारी विशेष जप करावा. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. वेळ येईल तेव्हाच होईल हे मनात ठेवा. मानसिक शांतीसाठी हा मंत्र म्हणावा. स्वामी समर्थ शरणम मम मन शांत करो चिंता हरो. हा मंत्र रोज 21 वेळा शांत श्वास घेत म्हणावा. झोपण्यापूर्वी डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा. मनातील सर्व विचार सोडून द्या. हळूहळू मनाला शांती मिळेल.
मंडळी, स्वामी समर्थ महाराजांवरील श्रद्धा केवळ धर्मग्रंथातून आलेली नाही, ती आलेली आहे कोट्यावधी भक्तांच्या प्रत्यक्ष अनुभवांतून. आज आपण अशाच काही भक्तांच्या जीवनातील सत्यकथा ऐकूया. पहिली कथा आहे नगरमधील एका गृहस्थाची. त्यांचे नाव रामराव, एक सामान्य शेतकरी. त्यांच्या घरात अचानक एक मोठे संकट आले. त्यांच्या एकुलत्या एका मुलाला एक गंभीर आजार झाला होता. मुलाचे वय होते फक्त 12 वर्षे. डॉक्टरांनी सांगितले की हा आजार खूप गंभीर आहे आणि उपचार खूप महागडे आहेत. रामराव यांच्याकडे पैसे नव्हते. दवाखान्याचे बिल वाढत होते. घर विकावे लागणार असे दिसत होते. एके रात्री रामराव पूर्णपणे खचून गेले. ते देव्हाऱ्यासमोर बसले आणि डोळ्यातून अश्रू येत असताना स्वामींच्या फोटोकडे पाहत म्हणाले, स्वामी, आता फक्त तुम्हीच माझे आहात. भिवू नकोस म्हणालात ना, मग आता मला वाचवा. त्या रात्री त्यांनी पहिल्यांदा स्वामींचा नामजप सुरू केला. रोज पहाटे उठून 108 वेळा नामजप करायचे. मनात फक्त स्वामींचे नाव, बाकी सर्व स्वामींवर सोडले. तिसऱ्या दिवशी एक अनपेक्षित गोष्ट घडली. त्यांच्या एका जुन्या मित्राचा फोन आला, ज्याची त्यांनी अनेक वर्षांपासून कोणतीही खबर नव्हती. त्या मित्राने सांगितले की त्याने शहरात एक चांगला डॉक्टर शोधला आहे, जो या आजारावर कमी खर्चात उपचार करतो. आणि त्या मित्राने स्वतःहून सांगितले की खर्चाची काळजी करू नकोस, मी मदत करतो. मुलाचे उपचार सुरू झाले. हळूहळू मुलाची प्रकृती सुधारू लागली. 6 महिन्यात मुलगा पूर्णपणे बरा झाला. आज तो मुलगा शाळेत जातो, खेळतो, हसतो. रामराव सांगतात की त्या रात्री स्वामींना हाक मारली नसती तर काय झाले असते हे मला माहीत नाही, पण स्वामींनी माझ्या हाकेला ओ दिली हे मात्र मला पक्के माहीत आहे. दुसरी कथा आहे पुण्यातील एका तरुण व्यापाऱ्याची. त्यांचे नाव सुनील. वय होते अवघे 28 वर्षे. त्यांनी मोठ्या उत्साहाने एक व्यवसाय सुरू केला होता. सगळ्या बचती ओतल्या होत्या, घरातून कर्ज घेतले होते, परंतु व्यवसायात सतत तोटाच होत होता. 2 वर्षात सगळे पैसे संपले. कर्जाचा डोंगर वाढत गेला. बँकेकडून नोटिसा येऊ लागल्या. घरात भांडणे होऊ लागली. सुनील यांना रात्री झोप येत नव्हती. जेवणात गोड लागत नव्हते. मनात नकारात्मक विचार येऊ लागले होते. त्यांची आई एक श्रद्धाळू महिला होती. तिने सुनीलला सांगितले, बाळा, अक्कलकोटला चल, स्वामींच्या चरणी जाऊ. सुनीलला फारसा विश्वास नव्हता, पण आई खातर ते गेले. अक्कलकोटला गेल्यावर स्वामींच्या मंदिरात उभे राहिले तेव्हा अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यांनी स्वामींसमोर मनापासून सांगितले, स्वामी, मी हरलो आहे, मला मार्ग दाखवा. तेथून परत आल्यावर त्यांनी रोज पहाटे स्वामींचा नामजप सुरू केला. मनात एक नवी ऊर्जा आली, एक नवी दृष्टी आली. त्यांनी आपल्या व्यवसायातील चुका ओळखल्या, पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली. यावेळी त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम केले. हळूहळू व्यवसाय उभा राहिला. 2 वर्षात सर्व कर्ज फिटले. आज सुनील एक यशस्वी उद्योजक आहेत. ते सांगतात की स्वामींनी मला पैसे दिले नाहीत, पण स्वामींनी मला पैसे मिळवण्याची शक्ती दिली, धीर दिला, आत्मविश्वास दिला. तोच माझ्यासाठी खरा चमत्कार होता. तिसरी कथा आहे एका विद्यार्थिनीची. तिचे नाव प्रिया. ती 10वीची परीक्षा देत होती. ती खूप मेहनती होती, परंतु परीक्षेच्या वेळी तिला खूप ताण येत असे. मागच्या वर्षी ती नापास झाली होती. आता पुन्हा परीक्षा होती आणि मनात खूप भीती होती. मला परत नापास झालो तर काय होईल असे वाटत होते. तिच्या आजीने तिला सांगितले, परीक्षेपूर्वी रोज स्वामींचे नाव घे. मनात स्वामींना सांग की मी मेहनत करतो, तुम्ही मला बुद्धी द्या. प्रियाने हे करायला सुरुवात केली. परीक्षेच्या सकाळी ती उठली, स्वामींचे नाव घेतले, भिवू नकोस असे स्वतःला सांगितले आणि परीक्षेला गेली. परीक्षेत ती शांत राहिली. जे अभ्यास केला होता ते सगळे आठवत होते. निकाल आला. प्रिया 87% मिळवून उत्तीर्ण झाली. घरात आनंद झाला. आजी म्हणाल्या, स्वामींनी ऐकले ना? प्रिया सांगते की स्वामींचे नाव घेतल्याने माझी भीती गेली आणि जेव्हा भीती जाते तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने आपल्या क्षमतेने काम करू शकतो. या सर्व कथांमधून एकच संदेश आहे, स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण स्वतःचे प्रयत्नही करा. स्वामी म्हणतात, स्वयं कर्म करो, मी पाठीशी आहे. मंत्र म्हणजे जादू नाही, मंत्र म्हणजे श्रद्धेची शक्ती. तुमची श्रद्धा जितकी खरी तितका मंत्राचा प्रभाव जास्त.